जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे। बंधू भगिनींनो, रक्षाबंधन हा सण पौर्णिमेच्या दिवशी असतो आणि प्रत्येक वर्षी पौर्णिमा सुरू होताना भद्रकाल असतो आणि या भद्रकालामध्ये राखी बांधायची किंवा नाही बांधायची याविषयी बरेच लोक वेगळे वेगळे तर्क आकारित असतात। तर बंधू भगिनींनो, आज आपण बघूया की या भद्रकालामध्ये राखी नक्की बांधायची का भद्रकाल संपल्यानंतर राखी बांधायची। तर चला मग बघूया आजचा व्हिडिओ, भद्रकाळात राखी बांधावी का। रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। रक्षाबंधन हा सण बहीण आणि भावाच्या परस्पर प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे। या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात। मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यापूर्वी भद्रकाळ आणि राहुकाळ याकडे विशेष लक्ष दिले जाते। शास्त्रानुसार भद्रकाळात राखी बांधणे शुभ नाही असे मानले जाते की भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य केल्याने यश मिळत नाही। चला तर मग जाणून घेऊया, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळमध्ये भावाच्या मनगटावर राखी बांधायची का, भद्रकाळात राखी का बांधू नये। भद्रामध्ये राखी न बांधण्यामागे एक आख्यायिका आहे। त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्रकाळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती। भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते। अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा भद्रकाळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत नाही, तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते। दुसऱ्या मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे। न्यायदेवता शनिदेवाप्रमाणेच भद्रा ही स्वभावाने उग्र आहे। असे म्हटले जाते की भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की जो कोणी भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य करेल त्याला त्यात यश मिळणार नाही। भद्राशिवाय राहुकाल मध्ये कोणतेही शुभ कार्य करणे निश्चित मानले जाते। रक्षाबंधनाचा सण भद्रकाळ वगळता शुभ काळात साजरा करावा असे शास्त्रात सांगितले आहे।